राम राम मंडळी, बरं आहे का? दिवसभराचा थकवा सगळा घरी आल्यावरती हे असे सगळे पसारा दिसला भांड्याचा. फार कंटाळा आला होता भांडे घासायचा, पण म्हटलं घासणं कंपल्सरी आहे, कारण की नाही तर मग सकाळी फार धावपळ होते, जॉबला जायची गडबड असते आणि मग हे सगळा पसारा तसाच राहिला तर मग काही बनवता येत नाही, काही नाही. त्यामुळं म्हटलं मग आता होऊ द्या, आलाय ताण किती पण येऊ द्या, थोडंसं कष्ट घ्यावे लागतात, नाही तर मग काय होतं सकाळची फार धावपळ होते. त्यापेक्षा म्हटलं जर घासून घेऊ आता, 11 वाजलेत रात्रीचे, पण काय त्याच्यात होऊन जातं एकदा. स्ट्रगल असतो हो, स्ट्रगल असतं प्रत्येकाच्या आयुष्यात, स्ट्रगल असतं. जरा काही दिवस अजून हे स्ट्रगल असं चालणार आहे असं दिसतंय, पण नेमकं हे स्ट्रगल काय तुमच्या आयुष्यात आहे का असं स्ट्रगल? काय मला आता हे जरा नवीन नवीन सुरू केल्यामुळं काय नेमकं बोलावं ह्या व्हिडिओमध्ये काही कळायला मार्ग राहिला नाही, पण जरा शिकतोय हळूहळू, आता बघतोय एक एक नवीन गोष्ट. जरा तुमच्यासारखे नवीन लोक अजून जोडले तर कळलं काय आहे ते. आणि राहिला प्रश्न म्हणजे रात्री जेवणाचा, तर काय आज फार कंटाळा आला होता आणि ते बाहेर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते मॅक्स हे खाल्ले होते, नगेट्स खाल्ले होते, पोटभर नगेट्स खाणं झालं होतं. त्यामुळे अशी काही भूक नव्हती म्हणून मग येताच खाऊन आलो बाहेरूनच. घरी काही बनवलंच नाही आज. हे सकाळचा पडलेला सगळा पसारा होता तो आवरून घेतला. आज पुण्यामध्ये पाण्याचं जरासं प्रॉब्लेम सुरू झाला आहे आजपासून, पाणी एक दिवस आड आलं आहे. सो मग पाण्याच्या त्या विषयामुळं जरा पाणी थोडंसं भरून घेतलं पिण्याचं वगैरे, आणि झालं मग काय केलं, सगळा विषय बंद ठेवून दिलं इकडं तिकडं सगळं. आता जातो झोपायला निवांत एकदम, उठायचं सकाळी. आता बघू नेमकं उद्या काय बनवायचं आहे. तोपर्यंत जर आला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ तर सांगा उद्या काय बनवून नाश्त्याला, कारण जरा महत्त्वाच्या गोष्टी असतात, तयारी करावं लागते. तुम्हाला जर आवडत असतील तर सांगा, काही चुकत असेल तर ते पण सांगा.